गुळखंड शिवारात अज्ञात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात गीर गाय ठार। शेतकऱ्याचे 20,000 रुपयांची नुकसान, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। सेलू तालुक्यातील गुळखंड शिवारात दिनांक 15 जून रविवार रोजी पहाटे 5 वाजता एका अज्ञात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात गीर गाय ठार झाल्याची घटना घडली। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुळखंड शिवारात गट नंबर 89 मध्ये शत्रुघ्न दत्ताराव लंगोटे यांची शेतजमीन असून यामध्ये शेत आखाडा आहे। या शेतात आखाड्यावर दररोज प्रमाणे लंगोटे यांनी जनावरे बांधून रात्री घरी गेले। सकाळी शेत आखाड्यावर आल्यानंतर गीर गाय गंभीर जखमी अवस्थेत होती। त्यांनी गायीच्या उपचारासाठी तात्काळ कुपटा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी यांना फोनवर संपर्क करून घटनेची माहिती दिली, परंतु रविवार असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी आले नाही। गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या गीर गायने दुपारी प्राण सोडले व गायचा मृत्यू झाला। यामध्ये शेतकरी लंगोटे यांचे अंदाजे 20,000 रुपयांचे नुकसान झाले। गीर गाय यांचा मृत्यू झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी कंपाऊंडर यांना पाठवले। कंपाऊंडर यांनी पंचनामा केला। तसेच शेतकरी शत्रुघ्न लंगोटे यांनी वन विभागाला देखील या घटनेची माहिती दिली होती, परंतु वन विभागातील अधिकारी उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाले नव्हते। दोन्ही विभागाकडून वेळेवर कोणती मदत मिळाली नाही। दोन्ही विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। शेतकरी शत्रुघ्न लंगोटे यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वन्य प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याची तसेच रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी केली आहे।